नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं विषय गणिताचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यात प्रकरण 8व विभाज्यता बघणार आहोत मुलांनो। आणि मुलांनो आता आपण काय बघूया? सराव बघूया। तर बघा, नेहमीप्रमाणे सरावात काय असतात? आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला पर्याय सुद्धा दिलेले आहे। योग्य पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर चला मुलांनो, अभ्यासाला तुम्ही रेडी असाल, सरावाला तुम्ही रेडी असाल। बघा, पहिला प्रश्न आहे आपल्या समोर। एकक स्थानी समसंख्या असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते। चूक आहे की बरोबर आहे मुलांनो? बघा, आपण बघितलेलं आहे 2च्या कसोटीमध्ये पण की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या असतील तर ती 2 ने विभाज्य असतं। तर इथे आपल्याला काय विचारलं आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते का? तर मुलांनो बघा, उत्तर बरोबर आहे की चूक आहे? आणि उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो। बघा, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे। आता आपण दुसरा सरावाचा प्रश्न बघूया। खालील संख्या 3 ने विभाज्य आहेत का? बघा मुलांनो, इथे ही संख्या दिलेली आहे की 3 ने विभाज्य आहे का? आपण बघूया मुलांनो, याला 3 ने भाग देऊन बघूया। 435 ला आपण 3 ने भागूया। बघा, 3 एक 3 येणार आहे। 4 मधून 3 गेल्यावर किती उरणार आहे मुलांनो? 1 उरणार आहे। हे 3 खाली येतील। बघा, 4च्या फळ्यामध्ये 13 येते का? किंवा 13च्या जवळची कोणती संख्या येते का बघूया। मग 4 तिरी 12 येणार आहे मुलांनो। मग इथे किती वाचणार आहे मुलांनो? 3 मधून 2 गेला, 1 वाचला। इथे 1 मधून 1 गेला 0। हे जे 5 आहे ते खाली येणार आहे। आणि बघा, 3च्या फळ्यामध्ये 15 येतात का? अगदी बरोबर। 3 5 15। इथे बघा मुलांनो, 5 मधून 5 गेला 0 राहील आणि 1 मधून 1 गेला 0। म्हणजे बघा, 375 ला 3 ने कसा भाग गेला मुलांनो? निशेष भाग गेलेला आहे। कारण बाकी 0 आलेला आहे। म्हणजे आपण म्हणू शकतो की 435 ही संख्या 3 ने विभाज्य आहे। तर म्हणून आपल्याला विचारलंय की ही संख्या 3 ने विभाज्य आहे का? तर आपलं उत्तर होय आलेलं आहे मुलांनो। म्हणून आपण आहेवर क्लिक करूया। आणि बघा, हे उत्तर सुद्धा आपलं अगदी बरोबर आलेलं आहे। आता तिसरा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न आहे, खालील संख्या 3 ने विभाज्य आहे का? बघा, मागचा जो प्रश्न होता मुलांनो तसाच हा प्रश्न आहे, फक्त इथे संख्या बदललेल्या आहेत। तर आपण बघूया, 650 आहे। तर हे 3 ने विभाज्य आहे का? म्हणजे केव्हा विभाज्य राहील मुलांनो? यांना 3 ने निशेष भाग जात असेल तर। बघा, 650 ला आपण 3 ने भाग देऊन बघूया। तर बघा, 3 ने भाग दिल्यावर काय येणार आहे मुलांनो? लक्षात येत असेल। आणि आपण 3च्या कसोटीमध्ये काय बघितलं होतं? 2 संख्यांची बेरीज, त्याला 3 ने भाग जायला पाहिजे तर ती 3 ने विभाज्य असते। तर बघा, इथे 6 अधिक 5 11 आहे मुलांनो। इथे बघा, 6 आपण असंही करू शकतो तसं, किंवा असंही करू शकतो। तिथे 6 आणि 5 11 आले आहे मुलांनो। 11 ला 3 ने भाग जात नाही। म्हणून आपण काय म्हणू शकतो? ही जी संख्या आहे ती 3 ने विभाज्य नाही। आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो। बघा, कसोट्यांच्या आधारावरच हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। आता बघा, चौथा प्रश्न बघूया मुलांनो। खालील संख्या 4 ने विभाज्य आहेत का? तर मुलांनो बघा, आपल्याला दिलेली संख्या आहे 336। तर मुलांनो, 4ची जी कसोटी आहे ती आठवा। 4च्या कसोटीमध्ये आपण काय शिकलो होतो? त्या कसोटीचा वापर करून उत्तर आपल्याला द्यायचं आहे। आपण काय शिकलो होतो मुलांनो तिथे? की एकक आणि दशक स्थानची जी संख्या आहे, तर बघा इथे एकक आणि दशक स्थानची मिळून, त्या अंकांनी मिळून कोणती संख्या झाली आहे? 36। आणि त्या 36 ला समजा 4 ने भाग जात असेल तर आपलं उत्तर बरोबर राहील। मीन्स समजा ह्या ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानच्या अंकांनी मिळून कोणती संख्या तयार झाली आहे यांच्यामुळे? 36। आणि 36 ला 4 ने निशेष भाग जातो, म्हणजे आपण म्हणू शकतो
की 336 ही संख्या 9 ने विभाज्य 4 ने विभाज्य आहे. कारण बघा बघा कारण ह्या ज्या संख्येला आपण 4 ने भाग दिल्यावर बाकी 0 आली आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ही जी संख्या आहे 336 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. म्हणजे कोणत्या पर्यायावर क्लिक करूया मुलांनो? आहे वर. आणि उत्तर आपलं बरोबर आहे. कसोट्या लक्षात ठेवा म्हणजे आपले सगळेच उत्तर बरोबर येणार आहेत. तर मुलांनो आता आपण बघूया 5वा प्रश्न. आणि 5वा प्रश्न काय आहे? खाली दिलेल्या खालील संख्या 4 ने विभाज्य आहेत का ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला 4 ची कसोटी लावायची आहे मुलांनो. तर आपण 4 ची कसोटीमध्ये शिकलेलो आहोत की एकक आणि दशक स्थानच्या अंकाला समजा 4 ने भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो दिलेली संख्या 4 ने विभाज्य आहे. तर बघा इथे कोणती संख्या मिळाली? 123 च्या एकक आणि दशक स्थानकावरून 23 मिळाली आणि 23 ला आपण 4 ने भागूया तर उत्तर निशेष भाग जातो का मुलांनो? नाही, निशेष भाग जात नाही. बघा 4 16 4 पंचे 20 4 सख 24 म्हणजे 4 पंचे 20 घ्यावं लागेल मुलांनो. समजा 4 सख 24 घेतलं असतं तर 23 पेक्षा मोठं झालं असतं. आता तुम्ही मुलांनो गुणाकार आणि भागाकारामध्ये परफेक्ट झालेले आहे, त्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे ते पटापट येतील. बघा 3 मधून 0 गेल्यावर 3 राहील, 2 मधून 0 गेल्यावर 2. तर बघा आपण म्हणू शकतो 23 ला 4 ने भागल्यावर उत्तर आपल्याला 5 मिळते आणि बाकी किती राहते? 3 राहते. म्हणजेच 23 ह्या संख्येला 4 ने निशेष भाग जात नाही. आता निशेष भाग जात नाही म्हणजेच काय उत्तर होईल मुलांनो? 123 ही संख्या 4 ने विभाज्य नाही. बघा आणि आपलं उत्तर बघा मुलांनो अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण बघूया मुलांनो प्रश्न 6वा. आणि 6वा प्रश्न बघा, खालील संख्या 9 ने विभाज्य आहे का? बघा मुलांनो आपल्याला संख्या दिलेली आहे आणि बघायचं आहे की ती संख्या 9 ने विभाज्य आहे का. म्हणजेच इथे आपण 9च्या कसोटीचा वापर करूया. बघा आपण काय केलं होतं 9च्या कसोटीमध्ये? 8वा मुलांनो अभ्यासात जे शिकलेलं आहोत. बघा 960 म्हणजे 9 अधिक 6 अधिक 0 करावं लागेल. यांची बेरीज केल्यावर किती उत्तर आलं मुलांनो? 15 येते. आता बघा 15 जे आलेलं आहे त्या 15ला 9 ने भाग जाते का ते बघायचं आहे. तर बघा भाग जाणार आहे का 15ला 9 ने? नाही. 9 1 9 आणि 15 मधून 9 गेल्यावर किती उरणार आहेत मुलांनो? 10 11 12 13 14 15 म्हणजे 6 उरणार आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जे 15 आहे 15ला 9 ने निशेष भाग जात नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ही जी संख्या आहे 960 ही 9 ने विभाज्य नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच बघा मुलांना उत्तर आहे की नाही येणार आहे? आपलं उत्तर येणार आहे नाही. आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. फक्त कसोट्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण बघूया मुलांनो. तर मुलांनो आता आपण बघूया 7वा प्रश्न. आणि 7वा प्रश्न बघा, खालील संख्या 9 ने विभाज्य आहे का? बघा आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे मुलांनो? 450 आहे आणि ती 9 ने विभाज्य आहे का ते बघायचं आहे. तर बघा 450 ही 9 ने विभाज्य म्हणजे 9ची कसोटी 8वा मुलांनो. त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण? 4 अधिक 5 अधिक 0 करूया. दिलेली जी संख्या आहे त्याच्या अंकांची बेरीज केली म्हणजे उत्तर किती आलं मुलांनो? 4 अधिक 5 9 येणार आहे मुलांनो. तर आता बघा 9 ला 9 ने भाग जातो का मुलांनो? हो. तर 9 ला 9 ने भागल्यावर आपल्याला उत्तर 1 मिळणार आहे. म्हणजेच पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की 450 ही संख्या 9 ने विभाज्य आहे. समजलं मुलांनो? म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 आपण आहे म्हणणार आहोत. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त ज्या कसोट्यांच्या ज्या ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या त्या तुम्ही लक्षात ठेवा. समोर सुद्धा हे आपल्याला कामातच येणार आहे. जसं बघा 5व्या वर्गामध्ये आपण ज्या कसोट्या शिकलो त्याचा वापर आता आपल्याला 6वी मध्ये सुद्धा येत आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 8वा.
3ने विभाज्य असलेली संख्या 9ने सुद्धा विभाज्य असते का? बघा मुलांना सांगा, 3ने विभाज्य असलेली संख्या 9ने सुद्धा विभाज्य राहील का? बरोबर सांगितलेलं आहे, राहणारच आहे मुलांनो. कारण की का बरं राहणार आहे? कारण 3च्या फाड्यामध्ये सुद्धा 9 येते, 3च्या पटीमध्ये सुद्धा 9 येते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 3ने विभाज्य असलेली संख्या 9ने सुद्धा विभाज्य असते. आता बघा मुलांना, आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. 4ने विभाज्य असलेली संख्या आणखी कोणत्या संख्येने विभाज्य असते? तर बघा आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत, 2 आणि 5. तर बघा मुलांनो, 4ने विभाज्य असलेली संख्या अशा दुसऱ्या कोणत्या संख्येने राहणार आहे? ज्या फाड्यामध्ये 4च्या फाड्यामध्ये ती संख्या येत असेल. तर बघा 5च्या फाड्यामध्ये 4 येतं का? नाही. पण 2च्या फाड्यामध्ये 4 ही संख्या येते. 2 2 जा 4 है ना, 2 बेगबे बेदुने 4. म्हणून आपण म्हणू शकतो 4ने विभाज्य असलेली संख्या आणखी कोणत्या संख्येने विभाज्य असते? आणखी 2ने विभाज्य असते. 2 ऑप्शन पैकी आपण 2 निवडलेला आहे आणि हे उत्तर आपलं बरोबर आहे. दिलेल्या संख्येला 5 व 10ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करण्यासाठी एकक स्थानी कोणता अंक लिहावा लागेल मुलांनो? आपण कसोटीमध्ये बघितलेला आहे 0 हा अंक लिहावा लागेल आणि हे आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो दिलेल्या संख्येला 5 व 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करण्यासाठी एकक स्थानी आपल्याला 0 हा अंक लिहावा लागेल. 10वा प्रश्न थोडा चुकला होता मुलांनो, तो पुन्हा घेतलेला आहे मी. आता इथे अशा प्रकारे आपला सरावाचे पूर्ण प्रश्न जे कसोटीच्या आधारावर होते ते आपले इथे सोडवून झालेले आहेत मुलांनो. तर आता आपण खेळ खेळूया मुलांनो. तर बघा, खेळ खेळण्यात तुम्हा सगळ्यांनाच नक्की मजा येते मुलांनो. तर बघा, आपण वेळ न घालवता खेळायला सुरुवात करूया. तुम्ही सांगा मुलांनो, कोणता खेळ घेऊया आपण इथे? तर आता आपण घेऊया मुलांनो, खेळ घेऊया आपण गणपतीचा घेतलेला आहे. तर बघा मुलांनो, दिलेल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक गणेशजी बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं वाहक मूषकजी पण आहे आणि एक छोटा मुलगा आहे आणि त्याच्या मागे बघा 4 रंगांची वेगवेगळी मोदके ठेवलेली आहेत. तर बघा, जसं आपल्याला चॉकलेट मिळाली, मोदक मिळाले तर आपण कसं खुश होतो, तसंच बघा तुम्ही इथे जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्या पर्याय समोरही हेच रंग दिलेले आहेत आणि तुम्ही योग्य पर्याय समजा दिला तर मुलाला त्या रंगाचा मोदक मिळणार आहे आणि तो मुलगा आनंदी होणार आहे. जसं आपल्याला चॉकलेट मिळाल्यावर, मोदक मिळाल्यावर आपण आनंदी होतो, तिथेच तसाच हा सुद्धा मुलगा आनंदी होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नांचं आपण बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर चला आता खेळायला सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 3 व 9 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? तर बघा, इथे 4 संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 108, दुसरी संख्या मुलांनो आहे 998, तिसरी संख्या आहे 292 आणि चौथी संख्या आहे 433. तर मुलांनो, आपला प्रश्न काय आहे? अशी संख्या 4 मधून ओळखायची आहे की जी 3 आणि 9 या दोन्ही विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते. तर आपण बघा, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी आपल्याला माहित आहे की आपल्याला समजा कोणतीही संख्या दिलेली आहे तर त्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला समजा 3ने किंवा 9ने भाग जात असेल तर आपण म्हणू शकतो की ती संख्या 3ने किंवा 9ने विभाज्य आहे. तर बघा, इथे पहिली संख्या बघा मुलांनो, इथे आपण ह्या संख्यांची बेरीज केली तर 1 + 0 + 8 येणार आहे. म्हणजेच इथे किती झालं मुलांनो? 9 झालेला आहे. दुसरी संख्या बघा 9 आणि 9, इथे बघा तीनही संख्यांची बेरीज करूया. 9 + 9 + 8 इथे किती होणार आहे? 9 × 2 = 18, 9 × 3 = 27 म्हणजे इथे 26 होणार आहे मुलांनो. इथे बघा 2 + 9 + 2 म्हणजेच किती होईल? 9 आणि 2 10 11, 11 मध्ये 2 टाकले 12 13 होणार आहे मुलांनो. आणि चौथी जी संख्या आहे ती काय आहे? 4 + 3 + 3 म्हणजे बघा 4 आणि 3 7 होणार आहे मुलांनो. 7 मध्ये 8 9 10. तर बघा, आता चारही संख्यांची आपण बेरीज केली आणि आपण काय म्हणतो
9 किंवा 3 किंवा 9च्या कसोटी आपल्याला इथे वापरायची आहे. तर याच्यामध्ये काय आहे, दिलेल्या जे आपल्याला संख्या आहेत त्यांच्या अंकांची बेरीज करूयात. आपण इथे पहिल्या स्टेप्सनुसार बेरीज केली आहे. आता त्या बेरजेला 3 ने किंवा 9 ने भाग जायला पाहिजे. तर बघा 13ला पण 9 ने किंवा 3 ने भाग जात नाही, 26ला पण जात नाही आणि 10ला सुद्धा जात नाही. पण 9ला बघा 3 ने पण भाग जातो, 3 तिरी 9 आणि 9 एक 9. म्हणजेच काय उत्तर राहणार आहे मुलांनो, अगदी बरोबर आपलं उत्तर राहणार आहे 108 आणि त्याच्या समोर लाल रंग आहे म्हणून आपण कोणत्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया, लालवर. आणि बघा हे उत्तर अगदी बरोबर आहे म्हणून मुलाला गणपती बाप्पाने एक मोदक दिलेला आहे. मग आता बघा दुसरा प्रश्न, जसे जसे आपण उत्तर देतो बरोबर उत्तर असले तर इथे ऑटोमॅटिक आपल्याला नवीन प्रश्न येणार आहे मुलांनो. बघा आता दुसरा प्रश्न काय आहे मुलांनो आपला, एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या दुसऱ्या संख्येने रिकामी जागा आहे. म्हणजे समजा कोणत्याही संख्येला निशेष भाग जातो म्हणजे ती संख्या काय आहे, त्या संख्येची विभाज्य आहे की भाजक आहे, भाज्य नाही इथे भाज्य पाहिजे तर, की भाज्य आहे की विभाजक आहे. तर मुलांना आपल्याला माहीतच आहे, समजा कोणतीही संख्या एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो, बाकी शून्य उरते, तर आपण म्हणतो ती संख्या दुसऱ्या संख्येची काय आहे म्हणतो आपण, अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 म्हणजे विभाज्य आहे असं आपण म्हणतो. म्हणजे पुन्हा आपण लाल रंगाच्या मोदकावर क्लिक केलेलं आहे आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण आपल्या समोर बघा प्रश्न बरोबर असल्यावर ऑटोमॅटिक तिसरा प्रश्न नवीन प्रश्न आलेला आहे आणि नवीन प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणती संख्या 3 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघा इथे 4 आपल्याला वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, तिथून आपल्याला ओळखायची आहे की कोणती संख्या 3 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा पहिली संख्या काय दिलेली आहे मुलांनो, 2491, दुसरी दिलेली आहे 1180, तिसरी संख्या आहे 999 आणि चौथी संख्या आहे 124. तर बघा मुलांनो 3 च्या विभाज्यतेची कसोटीमध्ये काय आहे, आपल्याला कोणती संख्या दिली आहे तर त्या अंकांची आपण बेरीज करतो आणि त्या बेरजेला 3 ने भाग जायला पाहिजे. तर बघा यांची बेरीज करूया, 4 आणि बघा इथे 2 अधिक 4 अधिक 9 अधिक 1 म्हणजे 4 आणि 2 6, 6 आणि 6 आणि 9 म्हणजे 7 8 9 10 11 12 13 14 15, 15 आणि 1 16 आलेलं आहे मुलांना उत्तर. इथे बघा इथे बेरीज करूया, 1 अधिक 1 अधिक 8 अधिक 0 म्हणजे बघा 1 आणि 1 2, 2 आणि 8 किती येईल, 8 9 10 येणार आहे मुलांनो. याचं बघा उत्तर आपण करून बघूया, याची बेरीज 1 अधिक 2 अधिक 4, याचं किती आलं, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7 आलं. याचं बघा 9 अधिक 9 अधिक 9 किती येणार आहे मुलांनो, 9 1 9 9 2 18 9 3 27. तर बघा आपण सगळ्या संख्यांना बघितलं तर 3 ने 16ला 3 ने भाग जात नाही, कारण 3 च्या पटीत 16 संख्या येते का मुलांनो, नाही. तसंच बघा 10ला पण 3 च्या पाढ्यात येत नाही, 3 ने भाग जात नाही, 7लाही 3 ने भाग जात नाही. मग उरलं कोणतं मुलांनो, पर्याय क्रमांक तिसरा 27. तर 27ला 3 ने निशेष भाग जातो म्हणजेच 9 3 27. म्हणून आपण म्हणू शकतो की 999 ही जी संख्या आहे ती 3 च्या विभाज्यतेची कसोटी 999 ही संख्या पूर्ण करत आहे. बघा 999च्या समोर कोणता रंग आहे मुलांनो, निळा, म्हणून आपण निळा मोदकावर क्लिक करूया. बघा पुन्हा एक मुलाला मोदक मिळालेला आहे मुलांनो. आता आपल्या समोर बघा चौथा प्रश्न आलेला आहे, जर AB बरोबर 3 सेंटीमीटर, समजा AB बरोबर आपल्याला 3 सेंटीमीटर दिला आहे, 3 सेंटीमीटर एक बाजू आहे, तर चौरसाची बाकी 3 खालीलपैकी कोणती संख्या 2 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघा आपल्याला ही संख्या ओळखायची आहे जी 2 च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते आणि बाजूची लांबी किती होणार आहे
ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा कोणती संख्या करणार आहे 2ची. आपण बघा 2च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये काय म्हटलं होतं, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी संख्या असल्या तर आपण त्याला म्हणतो 2ची कसोटी आहे. तर बघा इथे याच्या एकक स्थानी 3 आहे म्हणजे ही नाही, याच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही संख्या उत्तर आहे, याच्या एकक स्थानी 7 आहे म्हणजे ही 2ची कसोटी फॉलो करत नाही. इथे पण एकक स्थानी 1 आहे आणि आपण काय म्हणतो 2च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक पाहिजे. म्हणजेच आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच बाजूची लांबी 332 उत्तर येणार आहे मुलांनो. त्याच्या समोर हिरवा रंग आहे म्हणजेच आपण हिरव्या रंगाच्या मोदकावर क्लिक करणार आहोत आणि हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता बघा 5वा प्रश्न आलेला आहे. जसं बघा आपण व्हिडिओ गेम किंवा कोणतेही गेम मुलांना खेळतो तर जसे जसे आपण ते आन्सर्स बरोबर देतो तशी लेवल आपली वाढत जाते. इथे सुद्धा बघा तुम्ही बरोबर प्रश्न देत आहे तसंच नवीन नवीन प्रश्न इथे ऑटोमॅटिक येत आहेत. तर बघा 5वा प्रश्न काय आहे मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या 10च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा 4 संख्या दिलेल्या आहेत आणि इथून आपल्याला 10च्या विभाज्यतेची कसोटी बघायची आहे मुलांनो. तर बघा आपण 10च्या विभाज्यतेची कसोटीमध्ये काय बघतो, एकक स्थानी काय पाहिजे मुलांनो, बरोबर आहे एकक स्थानी काय पाहिजे, म्हणजेच बघा बरोबर सांगितलं आहे. तर बघा इथे एकक स्थानी 5 आहे, इथे 0 आहे, इथे 7 आहे आणि इथे 6 आहे. पण आपण 10च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये एकक स्थानी आपल्याला समजा 0 असेल तर आपण म्हणतो ती 10च्या विभाज्यतेची कसोटी आहे. म्हणजेच इथे बघा एकक स्थानी 0 इथे आहे मुलांनो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 वर आहे. म्हणजेच 3590 ही संख्या 10ने विभाज्य आहे. म्हणजेच आपण निळ्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि आपलं उत्तर हे सुद्धा बरोबर आहे मुलांनो. कसोट्या आपल्या लक्षात असल्या तर आपण सगळेच प्रश्न सोडवू शकतो. आता बघा 6वा प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी कोणती संख्या 4च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघा मुलांनो इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि तिथून बघा पहिला जो पर्याय आहे 433 आहे, दुसरा पर्याय आहे 220, तिसरा पर्याय आहे 338 आणि पर्याय चौथा आहे 113. तर बघा मुलांनो 4 पैकी कोणती 4ची कसोटी, 4 ऑप्शन्स पैकी 4 पर्यायापैकी योग्य पर्याय सांगा. तर बघा 4च्या कसोटीमध्ये आपण काय शिकलेलो होतो मुलांनो, एकक स्थान आणि दशक स्थानची संख्या घ्यायची आणि त्याला समजा 4ने निशेष भाग जात असेल तर बघा इथे एकक आणि दशक स्थानी इथे 33 येते, इथे एकक आणि दशक स्थानकापासून 38 बनलेला आहे, इथे एकक आणि दशक स्थानकापासून 20 आणि इथे एकक आणि दशक स्थानकापासून 13. तर बघा ह्या संख्येला आता इथे 33 आहे, 33ला 4ने भाग जात नाही, 38 आहे त्याला पण 4ने भाग जात नाही, मग आहेत 11, 11लाही 4ने भाग जात नाही आणि 20ला 4ने भाग जातो मुलांनो, 4 पंचे 20. म्हणजेच आपण ह्या ज्या संख्येला आहे 220ला विशेष भाग गेलेला आहे. म्हणजे कारण आपण कसोटीमध्ये शिकलेलो आहोत की एकक आणि दशक स्थानकापासून जी संख्या बनते त्याला 4ने भाग जायला पाहिजे. तर इथे बघा 220 मधून आपल्याला एकक आणि दशक स्थानकापासून 20 ही संख्या मिळाली आहे आणि मुलांनो 20ला 4ने विशेष भाग गेला आहे म्हणजे 4 पंचे 20. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 220 ही संख्या 4च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. बघा याच्या समोर कोणत्या कलरचं आहे, 220च्या समोर ग्रीन, म्हणून आपण हिरव्या मोदकावर ग्रीन मोदकावर क्लिक केला आहे आणि मुलांनो हे उत्तर सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. 7वा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती संख्या 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते. तर बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि 5 आणि 10च्या विभाज्यतेच्या कसोट्या कोणती संख्या पूर्ण करते
ते आपल्याला इथे बघायचं आहे मुलांनो. बघा इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय आहे 345, दुसरा पर्याय आहे मुलांनो 453, पर्याय तिसरा आहे 309 आणि चौथा पर्याय आहे 540. तर बघा मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या आहे जी 5 आणि 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? बघा, म्हणजे एकक स्थानी काय असायला पाहिजे मुलांनो? काय उत्तर येणार आहे? कसोटी आठवा 5 आणि बरोबर, म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. प्रश्न 8वा बघूया. खालीलपैकी कोणती संख्या 9च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा इथे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 108, दुसरा पर्याय आहे 220, तिसरा पर्याय आहे 111 आणि चौथा पर्याय आहे 960. तर बघा मुलांना, आपण 9च्या कसोटीमध्ये काय करतो? दिलेल्या संख्यांच्या अंकांची बेरीज करतो मुलांनो. तर इथे बेरीज करूया. 1 + 0 + 8 म्हणजे 9 आला आहे मुलांनो, आणि 9 ला 9 ने भाग जातो. कारण इथे बघा 1 + 1 + 1 करूया तर 3 आलेला आहे मुलांनो. 3 हा लहान संख्या झाली. इथे बघा 2 + 2 + 0 केलं मुलांनो तर 4 आलं आहे. इथे 9 + 6 + 0 केलेला आहे तर 15 आलेला आहे. आणि 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या जे संख्या आहेत त्याच्या अंकांची बेरीज करा आणि जे उत्तर मिळते त्याला 9 ने भाग जायला पाहिजे. तर बघा 4 लाही 9 ने भाग जात नाही, 15 लाही 9 ने भाग जात नाही. ही संख्या लहान आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो 9 ला 9 ने भाग जातो, म्हणजेच 108 ही संख्या 9च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर बघा आपण लाल रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि आपलं हे उत्तर बरोबर आहे मुलांनो. आता बघा प्रश्न 9वा बघूया. 9वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या 5ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? तर बघा 5च्या विभाज्यतेची कसोटी कोणती पूर्ण करते? तर आपण बघितलं आहे 5च्या विभाज्यतेमध्ये काय पाहिजे? त्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे मुलांनो? 5 पाहिजे. तर बघा आपण चारही संख्या ऑब्झर्व करा. पहिली संख्या आहे 3452. इथे एकक स्थानी 2 आहे, इथे एकक स्थानी 1 आहे मुलांनो, इथे एकक स्थानी 3 आहे. पण 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी काय पाहिजे मुलांनो? 5 पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो दिलेली संख्या 5 ने विभाज्य आहे. तर बघा इथे एकक स्थानी इथे 5 आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की 5345 ही संख्या 5च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बघा. आणि आपलं हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. इथे आपला खेळ संपलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच मुलांनो खेळ खेळताना खूप मजा आली असेल.